इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातला विषय सगळ्यांच्याच अगदी जिव्हाळ्याचा आहे. आपलं आरोग्य आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. याची जाण आपल्या सगळ्यांनाच कोरोना काळात नक्कीच झालेली आहे. सगळेच जण आता आपल्या स्वतःच्या आरोग्याविषयी खूपच कॉन्शियस झाले आहेत किंवा त्यांना खूपच आपल्या आरोग्याची काळजी वाटू लागली आहे. हळूहळू सगळेच जण योगाभ्यास किंवा आपलं डाएट, आपलं खानपान कसं असावं याविषयी चर्चा करताना आता दिसत आहेत. आपल्या मोबाईलवर सुद्धा सतत रील बघता बघता अनेक रील्स ह्या आपल्या आरोग्यविषयकच माहिती देणाऱ्या असतात. याच आरोग्यासंदर्भात सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा दुवा तो म्हणजे आपलं जिल्हा शासकीय रुग्णालय. या जिल्हा शासकीय रुग्णालयात रोज हजारो पेशंट इथे येत असतात. आपल्याला योग्य प्रकारची रुग्णसेवा इथे मिळेल आणि तीही कमी दरात मिळेल या हेतूने गावागावातून खूप रुग्ण इथे रोज भेट देत असतात. या रुग्णांना या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आल्यावरती नक्की कोणाला भेटायचं आहे, आपल्याला काय होतं आहे आणि आपल्याला कोणता डॉक्टर यावरती आपल्याला रुग्णसेवा देऊ शकेल, कोणत्या डॉक्टरला आपल्याला भेटायचं आहे, इथे आल्यावरती खूपच संभ्रम सगळ्यांच्या मनात असतो. आणि हा संभ्रम दूर करण्यासाठी इथे एक फाउंडेशन काम करते. ती संस्था म्हणजे संपर्क युनिक फाउंडेशन. खरं तर या संस्थेचं काम गेली बरीच वर्ष सुरू आहे, पण कोरोना काळानंतर या संस्थेने जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना मदत करण्याचा जो काही विडा उचलला आहे, तर या संस्थेविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. संपर्क युनिक फाउंडेशनचे अध्यक्ष शकील गवाणकर आपल्यासोबत आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. त्याचबरोबर रुग्णांना मदत पुरवणाऱ्या किंवा रुग्णांपर्यंत स्वतः जाणाऱ्या, त्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे, त्यांना कुठे जायचं आहे हे विचारणाऱ्या किंवा त्यांच्याशी समन्वय साधणाऱ्या कोऑर्डिनेटर निकिता कांबळे मॅडम यासुद्धा आज आपल्या या स्टुडिओत आलेल्या आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. या संस्थेचे अध्यक्ष शकील गवाणकर सर, की ही संस्था नक्की केव्हा स्थापन झाली? साधारणपणे माझं संपूर्ण 22-23 वर्ष हा जे काम होतं ते सहकार क्षेत्राशी निगडीत होतं. त्याच्यानंतर निवृत्ती घेतल्यानंतर 2014 नंतर असं वाटलं की काहीतरी आपण सामाजिक काम करावं. आता सामाजिक काम करत असताना एक सिव्हिल हॉस्पिटल समोर होतं की जेणेकरून त्या ठिकाणी आलेले नेमकं काय चालतं काम, कारण संपूर्ण जिल्ह्यातून फार गरीब लोक येत असतात, त्यांना काय माहिती नसते. हे आम्ही पाहिलं. नंतर लक्षात आलं की कुठेतरी त्या लोकांना मदत करावी, त्यांना माहिती देणं गरजेचं आहे. हे लक्षात आल्यानंतर आम्ही ठिकाणी दररोज जायचे. आणि मग सामाजिक प्राधिकरण, सामान न्यायाधीश होते आणि जिल्हाधिकारी आणि आरोग्य खाते आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना भेटून आम्ही सांगितलं की अशा प्रकारचं एक स्वागत कक्ष असावं, एखादं माहिती केंद्र असावं की जेणेकरून आलेल्या लोकांना तिथं माहिती पडेल, त्यांचे प्रश्न सॉल्व्ह होतील. आणि मग आम्ही त्या ठिकाणी एक आम्हाला जागा दिली आणि उर्गवणूक केंद्र तिथून आम्ही सुरुवात केली. 2017ची गोष्ट. त्याच्यानंतर आम्ही 2020मध्ये या संपर्क युनिक फाउंडेशनची अधिकृतपणे नोंदणी केली आणि आज तागायत आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत. जिल्हा शासकीय रुग्णालय किंवा सिव्हिल हॉस्पिटल, या हॉस्पिटलमध्ये रोज किती रुग्ण येत असतील किंवा तुम्ही कार्य सुरू केल्यापासून तुम्हाला इथले अनुभव काय आलेत? दररोज सुमारे विविध रुग्ण जे आहेत आजाराचे 150-200 तर लोक येत असतात, विविध ओपीडीचे. आणि त्या आलेला रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांना कसं असतं की मला पटकन त्या ठिकाणी उपचार मिळावेत. बरं. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनेक बिल्डिंग आहेत, अनेक विभाग आहेत. नेमकं त्यांना कळत नाही की नेमकं कुठं जायचं आपण, आणि ते भांबवल्या स्थितीमध्ये असतात. मग अशा ठिकाणी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं की त्याचा 50% टेम्पो कमी होतो आणि मग त्यांना वाटतं की नाही काहीतरी आपल्याला माहिती मिळेल. आणि त्या अनुषंगाने आमच्या रुग्णमती केंद्रामध्ये आल्यानंतर आम्ही त्या अचूक माहिती सांगतो, केस पर कुठं काढावं, डॉक्टरनं कुठं भेटावं, कुठले वार आहेत, काय सगळी माहिती. त्यामुळे त्याला बरं वाटतं, निश्चितपणे बरं वाटतं. हे थोडंसं काम मी आजचा आम्ही करत राहिलो, अहोरात्र करतो आहे विनामूल्य. निकिता मॅडम, संपर्क युनिक फाउंडेशनकडे एखादा रुग्ण येण्याआधी तुम्ही त्या रुग्णापर्यंत कसे पोहोचता? शक्यतो आमचं तिथे काउंटर दिलेलं आहे सरांनी, तिथेच आजूबाजूला ते चौकशी करतात की इथे आम्हाला माहिती कुठे मिळेल, सिक्युरिटी वगैरे असेल तर ते सांगतात तिथे रुग्ण मदत केंद्र आहे सुरू, तिथे जाऊन तुम्हाला परफेक्ट माहिती मिळेल. आणि आमच्याकडे आल्यानंतर पहिला प्रश्न असतो की तुम्हाला काय होतं आहे, कारण त्यांना काय होतं हे समजल्याशिवाय आम्ही कुठे पाठवणार ना. मग त्यांनी सांगितलं की आम्हाला ताप येतो आहे. मग आम्ही संबंधित जिथे डॉक्टर बसतात तिथे आम्ही त्यांना नेऊन सोडतो.
आणि जर रुग्णासोबत कोण नातेवाईक नसेल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल तर मी स्वतः जाऊन त्यांचा केस पेपर काढून मी त्यांना त्या OPD पर्यंत नेऊन सोडते. बरं, जिल्हा शासकीय रुग्णालयात तुम्ही गेली अनेक वर्ष काम करताय. आता सध्या आपल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात किती विभाग आहेत आणि तिथे कोणकोणत्या सेवा पुरवल्या जातात? विभाग खूपच आहेत. म्हणजे जेवढे आजार आहेत तेवढे प्रत्येक आजाराचं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या OPD चालू असतात. अगदी. आणि जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये येणारा रुग्ण, त्याच्यासोबत कधी नातेवाईक असतात, कधी नसतात. तो रुग्ण तिथे आला की तो असा भांबावलेला असतो की मी नक्की कोणाला भेटू. पहिलं त्याला सांगितलं जातं की आधी बाबा तू केस पेपर काढ, आणि त्यानंतर मग केस पेपर काढला तर आता कोणाला भेटायचं आहे हे तिथे विचारलं जातं. तेव्हा तुम्ही त्याला कसं गाईड करता? जर समजा मी काउंटरपर्यंत राहिला तर आम्ही माहिती देतोच. व्यतिरिक्त जर आमची फेरी झाली तिथे तर तो आमच्या लक्षात येतो की हा माणूस काहीतरी शोधतोय हातात केस पेपर घेऊन. तर मग आम्ही विचारलं जातं की काका तुम्हाला कुठे म्हणजे कुठल्या डॉक्टरकडे जायचं आहे का तपासायला, काय होतं आहे? तर म्हणाले मी केस पेपर काढला आहे पण मला कुठे जायचं कळत नाही, हे डॉक्टरकडे कुठे बसतात का? मग आम्ही त्यांना आजार विचारतो. त्यांना आजार विचारलं की आम्हाला समजतं की ह्या आजाराचे डॉक्टर आपल्या तिथे बसलेले आहेत. मग आम्ही संबंधित डॉक्टरच्या तिथे आम्ही नेऊन सोडतो. तिथे बाहेर वॉर्ड बॉय असतात, त्या काकांना सांगतो काका हे एकटेच आहेत, त्यांच्यासोबत नातेवाईक कोण नाही आहेत, त्यांना आतमध्ये सोडा. तुम्ही जेव्हा कामाला सुरुवात केलीत तेव्हा काम करताना तुम्हाला कोणते कोणते प्रश्न असे जाणवले की इथे आपल्या या संपर्क फाउंडेशनची गरज आहे, अशी गरज तुम्हाला कशी जाणवली तिथे? आपण जर तिथं फेरी मारली तर रुग्णाच्या सोबत नातेवाईक जे असतात त्या नातेवाईकांना इथं राहण्याची व्यवस्था बाहेर कुठे केलेली नसते. कदाचित काही अतिशय गरीब रुग्ण असतात, नातेवाईक असतात की त्यांना जेवणाची व्यवस्था नसते. काही रुग्ण असे असतात की त्यांना डिस्चार्ज मिळतो परंतु त्यांना जाण्यासाठी पैसेही नसतात. इतकी वाईट परिस्थिती आम्ही बघितलेली आहे आणि त्या अनुषंगाने वाटलं म्हणजे 200-250 रुपये त्या खिशात नसताना 2 दिवस तिथे राहिलेले आहेत डिस्चार्ज देऊनसुद्धा, अशी काही लोक आहेत. करोना काळात तर भयानक परिस्थिती होती आणि करोना काळामध्ये आमच्या संस्थेने जे काम केलं तर ते खूप लोकांना म्हणजे दखल घेतली लोकांनी. कारण वडील, आई, मुलगा काही कोणाचंच नातेवाईक नव्हतं. म्हणजे नेऊन सोडायचे आमच्यासमोर आणि सांगायचे हे ना तुम्ही बघा म्हणून. आणि मग ज्या दिवशी लॉकडाऊन झालं त्या रात्रीपासून जे आलेल्या नातेवाईकांना पाणी पण मिळत नव्हतं. मग आम्ही 5 जण होतो. ते 5 जण आमच्या घरातल्या लोकांनी चहा आणायचे, बिस्किट आणायचे. मग त्या दिवसापासून तब्बल 3.5 महिने आम्ही सकाळी 200 लोकांना, दुपारी 200 लोकांना, रात्री 200 लोकांना पॅकिंग करून चहा, नाश्ता, दुपारचं जेवण आणि 3.5 महिने काम चालले आम्ही. त्याच्यानंतर मेमध्ये ते रेड झोनमधनं मुंबई पुण्यातनं लोक आले, दामले विद्यालय शिर्के स्कूलमध्ये. तिथं आम्ही ते उन्हातनंच राहायचे लहान लहान मुलं लाईनमध्ये. मग त्यांना फ्रूट दे, बिस्किट दे, अशा प्रकारे काम केलेलं. आणि लोकांना जसं कळलं की लोक अन्न देतात, मग लोकांनी स्वतःहून तिथं अन्न तयार करायचे, पॅकिंग करायचे, आमच्या हातात द्यायचे. सिव्हिलमध्ये यायचे नाही पण आम्ही ते वाटायचे. आणि जेव्हा आम्ही किट घालून अंत्यसंस्कार करायचे तेव्हा आम्ही खांद्यावरनं ते याच्यात चिचार असायचे. पहिलाच प्रसंग आम्हाला कोरोनामध्ये आला. ते झाल्यानंतर मग घरी गेल्यानंतर लगेच फोन यायचा किट घाल की नाही अजून एक माणूस केला. म्हणजे अशा भयानक परिस्थिती आली आणि खूप म्हणजे श्रीमंत लोकसुद्धा गेलेले आहेत त्याच्यामध्ये, गरीब पण तर गेलेलेच आहेत. त्यांचा नातेवाईक पण घ्यायचा नाही. म्हणजे हे लोकांनी समजलं पाहिजे की काही नसतं कोणाकोणाचं, तरीसुद्धा लोकांना काही कळत नाही. असं भयानक प्रसंग आले आणि त्याच्यातून वाटले खरंच अशा प्रकारे संस्थेची गरज आहे आणि ती गरज म्हणून आम्ही काम करतो. आणि निश्चितपणाने लोकांचं समाधानही आहे की आपल्याला. आणि फार पूर्वी काळी सिव्हिल हॉस्पिटलबद्दल फार विचित्र लोकांचं मानसिक, आज खूप बदल झाले लोकांच्या मानसिकतेमध्ये. आम्ही लोकांना सांगतो तुम्ही सिव्हिलमध्ये या, थोडं पेशन्स ठेवा, कारण जशी प्रायव्हेटमध्ये मिळते ट्रीटमेंट तशी तुम्हाला मिळणार नाही. अगदी खाजगी रुग्णालयात जसं तुम्हाला लगेच सेवा मिळते तशी सिव्हिलमध्ये मिळणार नाही. त्याचं कारण काय असेल? कसं असतं, खाजगीमध्ये एका पेशंटसाठी 2-2, 3-3 नर्सेस असतात, कारण ते पैसे मोजतात, तेवढे पैसे घेतात व्हिजिट चार्ज. इथं सिव्हिलमध्ये कसं एक 10 पेशंटसाठी 2 नर्स असतात, पण ते त्यांचं लक्ष असतं आणि त्यांना गरज असेल तरच सलाईन किंवा औषध देतात, कारण ते फ्री असतं. इथे कसं प्रायव्हेटमध्ये ते देत असतात ते, कारण शेवटी पैसा लावतात ते. हो, पण निश्चितपणाने आजच्या कंडिशनमध्ये, आजच्या याच्या व्यवस्थेमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये यंत्रसामुग्री म्हणा किंवा डॉक्टर्स म्हणा किंवा नर्सेस म्हणा खूप चांगले आहेत आणि सेवा चांगली देतात. अगदी. एखादा पेशंट जेव्हा गावातून सिव्हिलमध्ये येतो, पहिल्यांदाच तो समजा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आला आहे, तर त्याला तुम्हाला संपर्क करायचा आहे, तर कसा करू शकेल तो? तो जेव्हा समोर आला तो पहिल्यांदाच आम्हाला सांगितलं जातं त्याने की मी पहिल्यांदाच आलो आहे मॅडम, मला काहीच माहीत नाही, इथलं जरा मार्गदर्शन केलं तर बरं होईल. मग आम्ही त्या पद्धतीनं त्याला नेमकं काय हवं आहे ते विचारून त्या पद्धतीनं आम्ही त्याला मार्गदर्शन करत असतो. बरं, जेव्हा पेशंट
जिल्हा शासकीय रुग्णालयात येतात, गेटमधून आत येतात, तेव्हा तिथे तुमचे काही कर्मचारी किंवा काही गाईड आहेत का, की जे सांगतात की तुम्हाला काही मदत हवी आहे? कसं करता? तुमचं काम कसं नक्की चालतं? ते सिक्युरिटी गार्ड असतात तिथे. हां. मग सिक्युरिटी गार्डना माहिती आहे. हं. मग ते आमच्याकडे पाठवतात. ते रुग्णमत केंद्रात जात मला सगळी माहिती मिळेल म्हणून. त्या सगळ्यांना माहिती की ही जी संस्था आहे ती संस्था मदत करते आणि तिथं माहिती दिली जाते संपूर्णपणे. बरं. गावातून रुग्ण येतो किंवा गावातून शहराच्या इतर भागांमधून रुग्ण जेव्हा येतो, ताप आलाय, सर्दी झाली आहे, इथपर्यंत आपण एखाद्या डॉक्टरपर्यंत त्याला नेतो, त्याला ती सेवा देतो. पण जेव्हा खूपच क्रिटिकल परिस्थिती असते, एखादा ॲक्सिडेंट झाला आहे, तर अशा वेळेला संपर्क फाउंडेशनचं काम नक्की कसं चालतं? कसं आहे, आपले जर इथं होत असेल, सिव्हिल हॉस्पिटल पण काही होत नसेल, तर आम्ही कोल्हापूरसारख्या ठिकाणी त्याचं नाव सांगतो. कारण तिथं आमचं कोल्हापूरमध्ये पण डॉक्टर आमच्या ओळखीचे आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे तुमच्या संस्थेमार्फत जर माणूस आला की आम्हाला फोन करा, लगेच पाठवा, आम्ही विनामूल्य त्यांनी सेवा देतो. आणि असे सेवा दिलेली आहेत आम्ही. बरं. काही ॲम्ब्युलन्सवाले जे आहेत माणसं की त्याने मी सांगून ठेवलेलं की फाउंडेशनच्या नावाने जर आम्ही तुम्हाला फोन केला तर त्या गरीब पेशंटला पैसे माफक दरामध्ये द्या. अशाही पद्धतीने आमची ती आहे, रचना केलेली आहे. म्हणजे बरं निकिता मॅडम, तुम्हाला कसे अनुभव आलेत या फाउंडेशनमध्ये काम करताना? काय अनुभव येतात? एखादा अनुभव शेअर कराल का आमच्याशी? हां, मला खूप चांगले पण अनुभव आहेत आणि वाईटही आहेत. चांगला अनुभव म्हणजे जेव्हा मी समोरच्या व्यक्तींना मदत करत असते तेव्हा त्यांचं काम झाल्यानंतर ते आवर्जून माझ्याकडे येतात आणि सांगतात की मॅडम तुम्ही मला गाईड केल्यामुळं काय होतं आहे, माझं काम अगदी वेळेवर पूर्ण झालं आहे आणि छान झालं, मला इकडे तिकडे फिरायला लागलं नाही. हा एक चांगला अनुभव असतो. म्हणजे ते आवर्जून आठवणीने मला थँक्यू म्हणून जातात. ते खूप बरं वाटतं मला. आकाशवाणीच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या रुग्णांपर्यंत तुमचं फाउंडेशन पोहोचवायचं असेल तर तुम्ही तुमच्या फाउंडेशनविषयी कसं सांगाल? मॅडम, समाजसेवा जी आहे ती समाजसेवा म्हणजे फार मोठं कार्य करावं अशातला भाग नाही आहे. समाजसेवा अतिशय लहान गोष्टीपासून सुरुवात करतो आपण. एखादा अनोळखी माणूस एका गावामध्ये आला आणि त्याने आपल्याला पत्ता विचारला तर आपण योग्य पत्ता सांगितला, ती समाजसेवेची सुरुवात आहे. किंवा रस्त्यामध्ये एखादा दगड असेल आणि जातो आहे आपण, पण तो बाजूला जरी ठेवला तरी समाजसेवेची पहिली पायरी आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी या आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून सर्व लोकांना सांगू इच्छितो की ज्या ऐकणारे श्रोते आहेत त्यांना की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये तुम्ही जेव्हा याल तर निश्चितपणानं कुठलाही प्रश्न असेल, कुठली अडचण असेल, संपर्क युनिक फाउंडेशनचं ऑफिस हे नवीन इमारतीमध्ये तळमजल्यावर आहे. हे संपर्क रुग्णमत केंद्र आहे. तिथं आमचं रुग्णमत केंद्र चालू असतं कायम. आणि फोन नंबर विनामूल्य, एकही पैसा न घेता आम्ही तिथं काम करतो. त्या ठिकाणी आमचे मोबाईल नंबर्स आहेत सगळ्यांचे. मग तुम्ही तिथे कधीही फोन करा, आम्हाला अशा अनेक फोन येतात. आम्ही मदतीला त्या ठिकाणी आहोत आणि निश्चितपणाने ही मानसिकता आम्हाला खूप म्हणजे मानसिक समाधान मिळतं. आम्ही आज लोकांना मदत केली आणि त्याचं श्रेय आम्ही सगळ्या म्हणजे आमच्या जे टीमवर्क आहे ते टीमवर्कला देतो की खरंच म्हणजे एकट्याच कुठेचं काम नव्हे. बरोबर. आणि आम्ही जर फोन केला, आम्ही सभासद तर पटकन येऊन कुठं मदत करतो. या ठिकाणी असं झालेलं आहे. आणि ज्यावेळी संध्याकाळी जातो घरी तेव्हा एक शांतपणे झोप लागते. खरंच आपण एक काही लोकांना मदत केली, बरं वाटलं. म्हणजे संपर्क युनिक फाउंडेशनमध्ये तुमच्यासोबत आता किती लोक काम करतात? हे समाजसेवेचं साधारणपणे आमचे 150च्या वर सभासद आहेत. परंतु हाक मारली तर एक 15 माणसं एनी टाईम आम्हाला इकडे येणं तयार आहेत आणि ते बसतात. माझ्या मते 15 माणसं पटकन येतात अशी. आणि ही सगळी माणसं म्हणजे 150च्या वरती सभासद आहेत तुमच्याकडे आणि हाकेला धावणारे असे 15-20 जण तिथे सतत असतातच. आणि ही सगळी जण विनामूल्य तिथे फक्त समाजसेवा. आणि प्रत्येक जण कुठल्या तरी व्यवसायामध्ये आहे, नोकरीमध्ये, तरी सुद्धा अशी अडचण असेल तर पटकन येतात. ते काम विनामूल्य, एकही पैसा कोणाकडे घेत नाहीत. आणि तुमच्या संपर्क फाउंडेशनमध्ये काम करणारी ही सगळी जी टीम आहे तर ही टीम वेगवेगळ्या नोकरी धंद्यात आहेत. कसं सांगाल, ही टीम कशी काय तयार झाली तुमची? नाही, सुरुवातीपासून 2017मध्येच आम्ही जेव्हा यायचे त्यांच्या थोडं ओळखीचे होते. मग विचार झाला की आपण करूया एकत्र काम करूया. कारण प्रत्येकाला आवड असते. प्रत्येक माणसाला असं वाटतं की मी सामाजिक काम करेन, पण त्याला व्यासपीठ मिळत नाही. हे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी आम्ही एक संस्था स्थापन केली आणि संस्थेच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो आणि खरंच म्हणजे खूप चांगला फायदा झाला की प्रत्येकाला वाटलं की नाही खरंच चांगलं काम करतो. म्हणजे आज संस्थेचं नाव आहे बऱ्यापैकी. म्हणजे कारण संस्था आमचं प्रत्येक दिवशी काम करते, 24/7 हे काम करत असल्यामुळे आम्ही असं काही नाही कुठल्या व्हिज्युअल एखाद्या कारणासाठी संस्था काम करत असं काही नाही. मग ते कुठल्या कामामध्ये, क्रीडामध्ये असेल, साहित्यामध्ये, कुठल्या क्षेत्रामध्ये काम असेल. मध्यंतरी आम्ही जे आमचे सभासद आहेत त्यांना मी सांगितलेलं आहे की तुमचे वाढदिवस जे आहेत की ते वाढदिवस वृद्धाश्रम,
महिलाश्रम, अनाथाश्रम या ठिकाणी साजरे करा. मग आमचे सभासद त्या ठिकाणी जातात आणि त्या मुलांसोबत, त्या आजींसोबत, त्या आजोबांसोबत आम्ही ते वाढदिवस साजरा करतो. आत्ताच तुम्ही म्हणालात की तुमची संस्था ही 24/7 सुरू असते. दिवसाचं काम करणं खूप सोपं आहे असं आपण म्हणूया, पण रात्रीची वेळ असते. रात्रीचा प्रसंग जर कोणावरती ओढावला आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात येण्याची वेळ जर एखाद्यावरती आली तर ते कुटुंब असेल किंवा तो स्वतः व्यक्ती खूपच घाबरलेला असतो, भांबावलेला असतो. अशा वेळेला रात्रीच्या वेळेला तुमची संस्था कशी काम करते? रात्रीच्या वेळेला आम्हाला जेव्हा फोन येतो ना, मी तिथंच राहायला जवळ आहे सिव्हिल हॉस्पिटल. मला फोन आला की लगेच आमच्या 4-5 लोकांना फोन करतो, कारण मॅडम ह्या 5 वाजेपर्यंत असतात. मग आम्ही 4-5 आलं की लगेच आम्ही धावत येतो आम्ही, आणि काय असं हँडलिंग परिस्थिती काय नेमकी काय ते, आणि मग त्यानुसार काम करतो आम्ही. असं काय बघत नाही रात्री किती वाजल्यावर काय नाही. असा एखादा अनुभव सांगाल का? अशी घटना घडली आहे आणि अगदी आम्हाला म्हणजे जीव मेटाकुटीला आला हे सगळं सावरताना, असं एखादा प्रसंग असेल तर सांगा. अनेक प्रसंग आहेत मॅडम, पण कसं काय, आता ते एक शहराजवळचं गाव आहे, ग्रामीण भागातलं आहे. ते एक महिला म्हणजे आणि त्यांचे मिस्टरांना ॲडमिट केलं होतं. 2 दिवस झाले होते, आणि 2 दिवस झाल्यानंतर ते मयत झाले होते. घरातला एकही माणूस तिथं आला नाही. 2 दिवस ती बाई रडत होती झाडाखाली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. एका रिक्षावाल्यानं पाहिलं तिथं की का रडते. मग त्याने आम्हाला फोन केला, अशी बाई रडते म्हणून. आम्ही आलो, मी विचारलं काय, म्हणाले घरच्या माणसानं फोन केला, बॉडी मर्च्युरीमध्ये आहे, न्यायला कोणी येत नाही. छोटंसं बाळ होतं तिच्याकडे. मग आम्ही आलो. मग तिला जे शासकीय नियमानुसार, कारण बॉडी ताब्यात घेताना सुद्धा त्यांचे नंतर नातेवाईक येतात आम्हाला विचार, मग तिच्या लिहून घेतलं. मी स्वतः इच्छा माझी केली, लिहून घेतलं स्वतः. आम्ही तिला बॉडी ताब्यात घेतली, सगळं अगोदोपचार केलं, आणि मग अंत्यसंस्कार गेलो त्याच्यामध्ये मीरा बंदर. तिथं त्याची राहण्याची व्यवस्था मॅडमची केली बाईची लॉजमध्ये की असं झालं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला घरी पाठवलं. कोणी आलं नाही. 2 दिवस बॉडी असताना आलो नाही, कारण त्याचं कोणं आलं नाही. म्हणजे ह्या भयानक प्रसंग आहे. म्हणजे त्यांचे भाऊ वगैरे सगळे आहेत, पण ते येत नाही. अशा प्रसंग येत नाही. ते अशा अनेक प्रसंग आहेत. एक म्हातारी बाईसुद्धा अशी बसली होती, डिस्चार्ज झाला होता. मॅडम त्यांच्याकडे 300 रुपये नव्हते, कारण ते बाहेरनं औषधं आणलेली तिला दिलं होतं. अनेक प्रसंग आहेत म्हणजे असे. त्यामुळे आणि काही लोकांना जेवण ठीक टायमिंग असते, काही संस्था जेवण देतात त्या ठिकाणी, पण 12 ते 1पर्यंत. मग दुपारी जेवण आलं की मग आम्ही मॅडम दुपारी असेल सांगतो की शिवभोजनमध्ये घ्या किंवा अन्य काही करा. एखादा पेशंटकडे मेडिकलसाठी पैसे नसेल तर त्याच्याकडे आम्ही कागद घेतो, मेडिकलमध्ये जातो आणि त्याला औषध आणून देतो. अशा प्रकारे, कारण पैसा आम्ही कोणाला देत नाही, कारण पैशाचा वापर कोण दुरुपयोग करून घेईल हे सांगू शकत नाही. जेवढं आमच्या हातानं होईल तेवढं शक्यतो आम्ही काम करत असतो, आणि तसं काम चाललं आहे आमचं काम. म्हणजे या माध्यमातून मॅडम अजून एक मी आवाहन करेन लोकांना, की लोकांकडे वेळ नसतो, परंतु इच्छा असते सामाजिक काम करण्याची. जर अशा प्रकारची इच्छा कोणाची असेल आणि आम्हाला संपर्क केला तर आम्ही निश्चितपणे त्या माणसाच्या जी आमच्या व्यासपीठातून आम्ही त्यांना मदत साठी करू म्हणून फाउंडेशनच्या मध्ये. तुमच्या फाउंडेशनमध्ये जर एखादा कोणी ज्याला खरंच समाजसेवेची आवड आहे, मला कोणाला तरी मदत करायची आहे, मला ती माझ्यामध्ये ती वृत्ती आहे आणि मी कुठे समाजसेवा करू हा जर प्रश्न पडत असेल तर त्यांनी नक्कीच संपर्क फाउंडेशनशी संपर्क करावा. आणि सांगायचं एक म्हणजे कोरोनामध्ये आम्ही कल्याणचे एक वयस्कर जोडपं होतं. आज जवळजवळ दरवर्षी ते आम्हाला कल्याणवरनं लहान मुलांचे कपडे देतात, का त्यांनी ते जाणीव ठेवलेले आहे या फाउंडेशनने काम केल्यामुळे. बरं. नवीन कपडे लहान मुलांना देतात ते, आणि ते आम्ही नवजात शिष्यांना मगाशी म्हटल्या पण देतो. नयन बेणकेण्याचं नाव आहे, खूप चांगलं आहे. म्हणजे अशा प्रकारचे लोक देतात. म्हणजे असं सामाजिक काम करणारे ही लोक खूप आहेत. हो हो हो. मॅडम, तुम्ही तुम्हाला गवाणकर सरांनी जसं आता अनुभव सांगितले, 2-3 अनुभव सांगितले, तसे तुम्ही काम करताना तुम्हाला काय काय अनुभव आले ते थोडक्यात सांगा. एक पहिला अनुभव म्हणजे एक आजी आलेली, तर 65 वर्षाच्या वरती असेल. तर ॲक्च्युली तिला आजारी नव्हती ती, फक्त ती अशीच रडत आलेली माझ्याकडे की मला घर आहे राहायला, पण ते माझ्या सुनेनं हडप केलं आहे आणि मला घराच्या बाहेर काढलं आहे. कौटुंबिक समस्या होती तर ते मी आता मला काही करा मॅडम, पण मी एका सिक्युरिटीला विचारलं तर त्यांनी सांगितलं त्या मॅडमकडे जा, त्या मॅडम तुमची राहण्याची व्यवस्था करतील. मग त्या माझ्याकडे रडत आल्या की मला काही करा, मी आज घरी जाणारच नाही, मला इथून कुठेही नेण्याची व्यवस्था करा. मग माझ्या काही कॉन्टॅक्टमध्ये एक आजी आजोबांचं गाव म्हणून कॉन्टॅक्ट नंबर आहेत. तर मी त्या मॅडमला कॉल केला की मॅडम असे एक आजी आली आहे, काय करू. तर त्या म्हणाल्या रिक्षात बसवा आणि माझ्याकडे घेऊन या. मग सखी वन स्टॉप सेंटर आहे, तिथे मी त्यांना घेऊन गेले. मग त्यांचं एक भाकर संस्थेचं आजी आजोबांचं गाव म्हणून लांजामध्ये आहे. मग
तिथल्या लोकांनी सिस्टमने मग त्यांना तिथे ॲडमिशन दिलं. आणि मी परवाच गेले होते तिथे लांजाला. त्या आजीनं मला ओळखलं आणि त्यांना खूप बरं वाटलं. अनुभव होता छान माझ्यासाठी की मी काहीतरी त्या आजीसाठी केलं. म्हणजे जिल्हा शासकीय रुग्णालया मध्ये फक्त आजारी किंवा असं काय रुग्णसेवा घेण्यासाठीच येतात लोक असं नाहीये, तर अनेक समस्यांनी ग्रासलेली लोक सुद्धा तिथे येत असतात. अजून एक प्रसंग आहे की मारझोड केलेलं होतं नवऱ्याने त्या बाईला आणि 2 मुलं होती छोटी छोटी आणि ती मेडिकलसाठी आलेली. तर ती मुलं तिच्या नवऱ्याने काहीतरी रात्रीच घराबाहेर काढलेलं. ती आडोशाला राहून मग नंतर ती इकडे आली होती. तर मेडिकल झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ती मुलं खूप रडत आहेत आणि तिच्याकडं बहुतेक खायला वगैरे पैसे नाहीत. त्या मुलांना, त्या बाईला उचलून मी ते शिवभोजनच्या तिथे नेलं. त्या मुलांना बिस्किट, चहा आणि त्या बाईला वडापाव खायला दिला. त्यांना रिक्षात बसवलं आणि सखी वन स्टॉप सेंटरला नेऊन त्यांना मी तिथे न्यायासाठी पाठवून दिलं. संपर्क युनिक फाउंडेशन जसं जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना मदत करतं, तसंच हे फाउंडेशन आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने कसं काम करतं? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचे आहे एक सेंटर. तिथं शाळेमध्ये वृक्षारोपण वगैरे करते आणि तिथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण आमची माणसं जाऊन तिथे काम करतात. सांगलीमध्ये पण आहे आपलं काम. चिपळूणमध्ये आहे, लांजामध्ये आहे, नंतर जयगडमध्ये आहे आणि मुंबईला पण अशा ठिकाणी आमची माणसं त्या ठिकाणी त्या परिस्थितीत काम करत असतात. आणि मघाशी म्हणालात तसं संपर्क युनिक फाउंडेशनमध्ये अशी माणसं काम करतात की ज्यांना खरंच समाजसेवा करायची आहे आणि काहीतरी लोकांसाठी करायचं आहे, पण ते नक्की कुठे करायचं हे माहीत नसतं. मग ते संपर्क करतात आणि तिथे कामाला आपल्या सुरुवात करतात. दरवर्षी मॅडम हातीसमध्ये उरूस असतो. उरूस कोकणातला मोठा उरूस म्हणून तिथं लाखो लोक येत असतात. मग अशा लोकांना तिथं ऐनवेळी प्राथमिक उपचार मिळत नाही. ग्रामीण भाग आहे. मग आम्ही गेली 8 वर्ष दर दिवशी म्हणजे दर उरुसाला 2 दिवस तिथं मोफत रुग्ण मदत केंद्र चालवतो. येणाऱ्या भक्तांना काय प्रॉब्लेम आला असेल किंवा तिथं डॉक्टर असतात, आमचे वैद्यकीय पथकं असतात, कंटिन्यू चालवतो. विनामूल्य आम्ही सेवा तिथे देतो. म्हणजे अशा ठिकाणी आम्हाला वाटतं की नाही, या ठिकाणी गरज आहे लोकांना, तिथं कोणीच नाही आहे, तर आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दिवसाची परिस्थिती जर बघितली तर दिवसाला हजारोच्या वरती पेशंट इथे येत असतात. कधी कधी कुणाला ॲडमिट करायची वेळ येते, मग ॲडमिशन कुठे घ्यायचं हा प्रश्न असतो, किंवा महिला वॉर्ड कुठे आहे, पुरुष वॉर्ड कुठे आहे, लहान मुलांचा विभाग कुठे आहे, हे सुद्धा शोधत फिरणारी लोक असतात. तर अशा वेळी अशा रुग्णांना तुम्ही कशी मदत करता? आमचं जर काउंटर आहे ना, तेच IPDच्या तिथेच आहे. म्हणजे जिथे ॲडमिट पेशंट ठेवलं जातं तिथेच आमचं रुग्ण मदत केंद्र आहे. मग जेव्हा ते OPDतनं तिकडून त्या साईडनं जेव्हा येतात तिथे पेशंट, की मग ते तिथे आल्यावर समोरच आमचं रुग्ण मदत केंद्र आहे. तर माझ्याकडे येतात आणि मला सांगतात की आमचे हे पेपर आहेत, कुठल्या वॉर्डमध्ये जाऊ. OPDतून असेल तर पेशंट स्वतः येतो. अपघातमधून जर पेशंट ॲडमिट असेल तर त्यातले दादा घेऊन ते वॉर्डमध्ये डायरेक्ट शिफ्ट करतात. आणि मग त्यांच्यासोबत कोण नसेल तर मग नातेवाईक, समजा ते आजीच आहेत त्यांच्याबरोबर, आजोबा आहेत आणि त्यांच्याबरोबर आजी आहे, मग मी त्यांना स्वतः नेऊन वॉर्डमध्ये सिस्टरपर्यंत नेऊन सोडते. सिस्टरांकडे पेपर देते आणि सांगते, मग त्या सिस्टर त्यांना बेड देईपर्यंत मी थांबते आणि त्यांना सांगते अजून काही मदत लागली तर मी तिथे खाली आहे, मला येऊन सांगा. बऱ्याच वेळेला असं होतं की लोक ना तिथे आले की खूपच हायपर होतं आणि मग त्यामुळे मग बाहेर जातं, काय त्या सिव्हिलला काही विभाग चांगले नाही आहे, हे नाही, त्यापेक्षा प्रायव्हेटला गेलेलं बरं, असा तो एक समज झालेला आहे. तर त्या संदर्भात तुम्हाला जर लोकांना सांगायचं असेल की तुम्ही सिव्हिलला आलात तर कशा पद्धतीने तिथे शांत बसणं गरजेचं? आत्ता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विभाग खूप झालेले आहेत आणि कॉट पण संख्या खूप वाढलेली आहे, यंत्रसामुग्री आहे, नंतर स्टाफही चांगला आहे. मेडिकल कॉलेज असल्यामुळे 100 डॉक्टर्स गेल्या वर्षीची या ठिकाणी प्रॅक्टिस करत असतात, त्यामुळे आणि प्रॉब्लेम काही नाही. आणि आता ICU विभाग पण एका ठिकाणी केलेले आहे, मोठे आहेत. लहान मुलांचं जे आहे केबिन म्हणजे आपण ह्याच्यात ठेवतो ना, ते पण 30 बेड्स आहेत. म्हणजे खूप चांगल्या सवलती आहेत. त्यामुळे जी मानसिकता पूर्वी लोकांची होती, आज खऱ्या अर्थाने येणाऱ्या रुग्णाला थोडंसं त्याने पेशन्स ठेवावं. खूप चांगली सेवा मिळते, सगळं फ्री ऑफ चार्ज आहे. म्हणजे 10 रुपये पण आपण केसपर्यंत घेत नाहीत आणि खूप चांगल्या पद्धतीने सेवा मिळते. त्यामुळे या ग्रामीण भागातल्या किंवा शहरातल्या लोकांनीसुद्धा ह्या सिव्हिल हॉस्पिटलचा फायदा घेणे गरजेचं आहे. आणि या ठिकाणी आमची संस्था आहे, ह्या संस्थेच्या माध्यमातून आल्यानंतर आम्ही त्यांना निश्चितपणानं मदत करायला तयार आहोत.
खूपच छान माहिती तुम्ही तुमच्या फाउंडेशनची तर दिलीच. आज या कार्यक्रमामध्ये संपर्क युनिक फाउंडेशनचे अध्यक्ष शकील गवाणकर, तसंच या फाउंडेशनसाठी समन्वयक म्हणून काम करणाऱ्या आणि दिवसभर पेशंटसोबत राहणाऱ्या निकिता कांबळे मॅडम इथे आल्या. आकाशवाणीमध्ये येऊन त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात कसं काम केलं जातं किंवा या फाउंडेशनचं काम नक्की कसं चालतं याबद्दल खूपच छान माहिती दिली. आणि गावागावातून जेव्हा पेशंट जिल्हा शासकीय रुग्णालयात येतात तर तेव्हा त्यांनी भांबावून न जाता संपर्क करावा आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत त्याचं निराकरण करून घ्यावं असं आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी करते. आणि गवाणकर सर तसंच कांबळे मॅडम तुम्ही इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात आणि खूपच छान आपले अनुभव तुम्ही शेअर केलेत. याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. 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 इंद्रधनुष्य